मला गझल शिकायची आहे, मला वृत्तबद्ध कविता शिकायची आहे, पण ती मला वाचायची पण आहे. तर अशी कुठली 5 नावं तुम्ही मला सांगाल जी कंटेम्पररी आहेत, आत्ताच्या जमान्यातली आहेत बरोबर. आणि मागच्या पिढीची आहेत मागच्या किंवा पिढीची. त्याच्या मागच्या पिढीची आहेत? ओके, खूप चांगला प्रश्न आहे. कारण हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी वृत्तबद्ध कवितेचा अभ्यास करेन, व्याकरणाचा अभ्यास करेन, पण मागच्या पिढीत किंवा आत्ताच्या पिढीमध्ये मी कोणाला वाचू जेणेकरून माझ्या या अभ्यासासाठी मदत होऊ शकेल. तशी बरीच नावं सांगता येतील की जे वृत्तबद्ध कवितेसाठी, गझलसाठी जर आपण विचार केला तर सगळ्यात अग्रक्रमाने नाव जे घ्यावं लागेल ते सुरेश भट यांचं. बरोबर. त्यांचं झंझावात आहे, त्यांचं एल्गार पुस्तक आहे, तर त्यांची सगळीच पुस्तकं घ्या. वृत्तबद्ध कवितेसाठी आणि गझलसाठी तुमचा अभ्यास व्हायचा असेल तर पहिलं नाव म्हणजे गझलकार सुरेश भट यांचं आहे. दुसरं नाव तुम्हाला घेता येईल कवी ग्रेस. ह्यांचं बोलण्यात सुद्धा लय होती. त्यांच्या कवितामध्ये प्रचंड प्रकारची लय, थोड्या तुम्हाला दुर्बोध कविता वाटू शकतील त्या, पण त्यांच्या कवितांना प्रचंड लय आहे. त्यामुळे त्यांच्याही तुम्ही कविता वाचल्या पाहिजेत. आत्ताच्या तुम्ही पुढच्या पिढीमध्ये जाल तर अनेक लयबद्ध लिहिणार आहेत. सदानंद डबीर सर आहेत गझलकार, त्यांच्या अभ्यासू ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांना त्यांच्या गझल रचना तुम्ही अवश्य वाचा, हे नाव शिकेल. आता पुढच्या पिढीमध्ये घेतले तुम्ही जनार्दन म्हात्रे आहे ठाण्याचे, त्यानंतर वैभव कुलकर्णी आहेत पंढरपूरचे. हे गझल अभ्यासक आहेत, यांच्या रचना तुम्ही ऐका. आपले डोंबिवलीचे गोविंद नाईक आहेत, उत्तम गझलकार आहेत. प्रशांत वैद्य आहेत कल्याणचे, त्यांच्या गझल उत्तम असतात. ह्या सगळ्यांना जर तुम्ही वाचलात म्हणजे जुने आणि आत्ताच्या पिढीचे, तर तुमचा गझलचा किंवा कवितेचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होईल, याबद्दल मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. बरं. आणि एक तुमची कविता किंवा गझल होऊन जाऊ दे, गझल असेल तर आम्हाला जास्ती आवडेल ती. मी एक गझल सादर करतो. आता ही गझल मुसलसलवर आहे. आता थोडक्यात फक्त फरक सांगतो. कवितेमध्ये आपण एकच आशय मांडतो, पण गझलमध्ये प्रत्येक शेरमध्ये तुम्ही स्वतंत्र विषय मांडू शकता. प्रत्येक शेर ही वेगळी कविता असते, वेगळ्या विषयावरची कविता. ते गझलमध्ये स्वातंत्र्य असतं, मग त्याला गैर मुसलसल गझल म्हणतात. आणि एखाद्या गझल रचनेमध्ये एकाच आशयावरचे जर वेगळे शेर असतील पण ते स्वतंत्र कविता लागते त्याला. म्हणजे कुठच्याही 2 ओळी वाचल्या मधल्याच काढून तर ती स्वतंत्र कविता वाटली पाहिजे, अर्थपूर्ण लागला पाहिजे. आणि पण सगळे शेर एकाच विषयाचे असतील तर त्याला मुसलसल गझल म्हणतात. तर माझी आता गझल सादर करतोय ती आई या विषयावरती आहे, आणि ती सगळे शेर एकाच विषयावरती असल्यामुळे त्याला आपण मुसलसल गझल म्हणतो. सुरुवातीच्या 2 ओळी या मतला आहेत, आपण बघूया. संसाराच्या जात्यामध्ये फिरते आई, संसाराच्या जात्यामध्ये फिरते आई, नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते आई. संसाराच्या जात्यामध्ये फिरते आई, नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते आई. आणि पुढचा शेर असा की संसाराचे सुखचिंतूनी दिवा लावते, संसाराचे सुखचिंतूनी दिवा लावते, मंद तेवते प्रकाश देते जळते आई, नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते आई. सोशिकतेने दुःख पचवते सदा सर्वदा, सोशिकतेने दुःख पचवते सदा सर्वदा, कुणा न कळता आत्मनातून रडते आई, नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते आई. आजही जेव्हा आठवणींची शाळा भरते, आजही जेव्हा आठवणींची शाळा भरते, गोठा अंगण माझ घरातून दिसते आई, नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते आई. मी न बोलता दुःख मनाचे अचूक हेरते, मी न बोलता दुःख मनाचे अचूक हेरते, हेही जातील दिवस आजचे म्हणते आई, नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते आई. जेव्हा असतो घरापासून दूर एकटा, जेव्हा असतो घरापासून दूर एकटा, असतो पैसा सर्व सुखे पण नसते आई, नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते आई. आणि शेवटचा शेर, ठाव मनाचा तिच्या लागणे कोडे असते, ठाव मनाचा तिच्या लागणे कोडे असते, जेव्हा आई होते मी उलगडते आई. संसाराच्या जात्यामध्ये फिरते आई, नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते आई, नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते. फॅन्टॅस्टिक सर, फॅन्टॅस्टिक. म्हणजे असं सगळं असं उलगडत होतं. म्हणजे माझी आई काय काय करते हे मला सगळं दिसत होतं. कवीची तीच जबाबदारी आहे ना की मी लिहितो ते वैश्विक झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे माझ्या आईबद्दल मी लिहितो ते तुझ्या आईबद्दल तुला वाटलं पाहिजे, वाचकाला
त्याच्या आईबद्दल वाटलं पाहिजे, बरोबर तेव्हा ती बरोबर. खऱ्या अर्थाने त्याच्या हृदयापर्यंत वाचकाच्या खरंय पोचते. खरंय खरंय